शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे, कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्यासोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत. नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आत्ताच तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळजवळ 50 लाख लोकांचे कर्जमाफी केलेली आहे. तर याचे टोटल किती बँक आहेत, टोटल किती वीस बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार समोर आत्ताच केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर बघा, आता टोटल या राज्यातील महत्वाच्या 20 बँकांनी कर्ज घेतलं आहे. त्या शेतकऱ्यासाठी मोठी खुशखबर आता आलेली आहे. ते म्हणजे टोटल 1,50,000 म्हणजेच 1.5 लाख रुपये आता शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. त्यामुळे राज्यातील टोटल 52 लाख शेतकरी हा मोठा लाभ आता मिळणार आहे. आता याचा जी.आर. सर्व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशी माहिती सांगितली आणि त्यांनी जी.आर. कसा काढलाय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. येथील लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. आता याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्हाला 20 बँकेत एक कर्जमाफ, 20 बँकेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या 20 बँकेत कर्जमाफ झालेला आहे. तुम्ही आत्ताच कर्जमाफीची घोषणा ऐकली असेल. पत्रपरिषद घेऊन ही मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे 20 बँकेत तुम्ही कर्ज घेतलाय का ते पहा. शेतकरी वर्ग ज्या कर्जमाफीची वाट पाहत होता, तर त्या सर्व शेतकऱ्यांना आजचा दिवस आनंदाचा असणार आहे, कारण सरसकट 52 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी अखेर झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आजचा दिवस मोठा आनंदाचा असणार आहे शेतकरी मित्रांनो. परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे यामध्ये महत्वाचा फक्त 20च बँका राज्य सरकारने या जी.आर. मध्ये सांगितलेले आहेत. म्हणजेच 20 बँकेतील कर्ज ज्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहे त्या लोकांनाच कर्ज माफ होणार आहे. त्या कोणकोणत्या बँका आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता तुम्हाला 20 बँकेत कर्ज घेतला असेल तर हे अत्यंत मोठं फायद्याचं ठरणार आहे. बघा, आता अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे, परंतु यामधून अनेक शेतकऱ्यांना जो जी.आर. काढलेला आहे त्या 20 बँका सांगितल्यात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे बघा मित्रांनो, या 20 बँकेची नावे आता तुम्हाला मी सांगणार आहे. त्या 20 बँका कोणकोणत्या आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे हा अखेरचा जो आपला शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं ते कर्ज आता संपूर्ण माफ होणार आहे. तर या 20 बँकांमध्ये तुमची कोणकोणती कर्ज घेतलेली याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी खुशखबर आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून आज देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जे देवेंद्र फडणवीस सरकारकडून निवडून आलेली कर्जमाफी शेतकऱ्याची लवकरच करत नव्हते, त्यामुळे विरोधक सुद्धा त्यांच्या विरोधात आवाज उठवत होते. तर वरिष्ठ नेते कर्जमाफी संदर्भात वेगवेगळा आवाज उठवत होते. पण ज्यावेळेस 2-3 महिने झालं तर आतापर्यंत कर्जमाफ झालेली नव्हती. तर तुम्हाला 20 बँकेतून कर्ज घेतला असेल तर त्याची संपूर्ण जी.आर. सह माहिती या व्हिडिओमध्ये आलेली आहे. तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. फक्त 2 मिनिटे अत्यंत महत्वाचे पुढील असणार आहेत. व्हिडिओ फक्त 2 मिनिटं वेळ काढून पहा. तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केलेल्या आहे. तुम्ही आत्ताच व्हिडिओ पाहिला असेल तर अनेक नेते असतील, शरद पवार गटाचे नेते असतील, ठाकरे गटाचे नेते असतील, जे विरोधक नेते आहेत त्यांनी सरकारला धारेवर धरलं होतं. निवडणुकीपूर्वी ज्या महायुती सरकारनं शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करतो असे म्हणले होते, तर त्यावेळेस विरोधी पक्षांनी सुद्धा या महायुती सरकारला धारेवर धरलं होतं आणि अखेर 3 महिन्यांनी कर्जमाफीची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. तर यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन पहा. तर यामध्ये जवळजवळ तुम्हाला 52 लाख ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, तर अशा कोणकोणत्या 20 बँका आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ज्या महायुती सरकारनं शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करतो असे म्हणले होते, तर त्यावेळेस विरोधी पक्षांनी सुद्धा या महायुती सरकारला धारेवर धरलं होतं आणि अखेर 3 महिन्यांनी कर्जमाफीची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. तर यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन पहा. तर यामध्ये जवळजवळ तुम्हाला 52 लाख ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, तर अशा कोणकोणत्या 20 बँका आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ज्या महायुती सरकारनं शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करतो असे म्हणले होते, तर त्यावेळेस विरोधी पक्षांनी सुद्धा
या महायुती सरकारला धारेवर धरलं होतं आणि अखेर 3 महिन्यांनी कर्जमाफीची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन पहा। तर यामध्ये जवळजवळ तुम्हाला 52 लाख ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, तर अशा कोणकोणत्या 20 बँका आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ज्या महायुती सरकारनं शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करतो असे म्हणले होते, तर त्यावेळेस विरोधी पक्षांनी सुद्धा या महायुती सरकारला धारेवर धरलं होतं आणि अखेर 3 महिन्यांनी कर्जमाफीची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन पहा। तर यामध्ये जवळजवळ तुम्हाला 52 लाख ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, तर अशा कोणकोणत्या 20 बँका आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ज्या महायुती सरकारनं शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करतो असे म्हणले होते, तर त्यावेळेस विरोधी पक्षांनी सुद्धा या महायुती सरकारला धारेवर धरलं होतं आणि अखेर 3 महिन्यांनी कर्जमाफीची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन पहा। तर यामध्ये जवळजवळ तुम्हाला 52 लाख ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, तर अशा कोणकोणत्या 20 बँका आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वांच्या परीचे कर्ज आता तुम्हाला माफ होणार आहे याची गोष्ट देखील तुम्हाला ज्याची नावे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे त्या 20 बँकामध्ये तुम्हाला कर्ज घेतला आहे का तुम्हाला ओळीने बँका सांगतो, सर्वांनी चेक करायचे आहेत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रासाठी आलेला आहे, त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा। तर 20 बँकाची नावे तुम्हाला सांगतो। तर 20 बँकाचे 2023 पासून कर्जमाफीची शेतकरी वाट पाहत होता, पण आतापर्यंत त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात होतं। तर अनेक बँकेतून येणाऱ्या फोनमुळे सुद्धा संपूर्ण शेतकरी चिंतेत होता, कारण स्वतःची जमीन सुद्धा गहाण करण्यासाठी बँकेचे लोक जप्ती करण्यासाठी येत होते। तर सत्तेमध्ये आल्यानंतर तुमची सरसकट कर्जमाफी करतो, त्यावेळी भारतीय जनता पार्टी असेल, नंतर अजितदादा गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, नंतर शिंदे गट असेल, जे एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती। तर त्या 20 बँकेचे आता अखेर महायुती सरकारने कर्जमाफी केलेली आहे। तर बँकामध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी लक्ष देऊन पहा। तर कोणकोणत्या 20 बँकेची माहिती आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर ज्यावेळेस सरकार 3 महिने आले तर कर्जमाफी करत नव्हतं, त्यावेळेस काही लोकांनी नितीन गडकरी जे आपले वाहतूक मंत्री आहेत त्यांची विनंती केली। विनंती केल्यानंतर कोणकोणत्या या 20 बँका तुमच्या आहेत, तर या बँकातून कर्ज घेतलाय का लक्षात ठेवा। जी पहिली बँक आहे ती युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर तुमची दुसरी बँक असणार आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर तुमची तिसरी बँक असणार आहे HDFC, नंतर चौथी बँक आहे इको बँक, यानंतर ऍक्सिस बँक असेल, नंतर बँक ऑफ बडोदा असेल, इंडिया बँक ऑफ इंडिया असेल, नंतर कॅनरा बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, कॉर्पोरेशन बँक असेल, देना बँक असेल, नंतर इंडियन बँक असेल, इंडियन ओव्हरसीज बँक असेल, ओरिएंटल बँक असेल, ओरिएंटल ऑफ कॉमर्स बँक असेल, नंतर पंजाब बँक असेल, नंतर पंजाब नॅशनल बँक असेल, नंतर सिंध बँक असेल, यामध्ये तुम्ही कर्ज घेतला असेल। नंतर जे जिल्हा बँकेची जिल्हा अर्बन बँक आहे त्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतला असेल, तर या संपूर्ण 20 बँकेतून तुमचं कर्ज माफ होणार आहे। तर याची पत्रकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती सांगितली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।